तेव्हा छत्रपती संभाजीनगर झालं, त्यानंतर नाशिक झालं आणि नागपूर झालं. यानंतर येऊयात पुण्यात. पुण्यात नियमभंग करणारी वाहनं उचलण्याचं काम विदर्भ इन्फोटेक कंपनीला देण्यात आलंय. करारानुसार एक दुचाकी उचलल्यास कंपनीला 500 रुपये मिळतात. चारचाकी वाहन उचलल्यास 1000 रुपये कंपनीला मिळतात. मात्र नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे या कंपनीसोबतच्या कंत्राटाचं नूतनीकरण झालेलं नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून गाड्या उचलल्या जात नाहीयेत. तेव्हा पुण्यातली ही अपडेट. पुण्यामध्ये नियमभंग करणारी वाहनं उचलण्याचं काम हे विदर्भ इन्फोटेक कंपनीला देण्यात आलेलं आहे. या कंपनीसोबत जो करार झालेला होता, या करारानुसार जर एक दुचाकी उचलली तर या कंपनीला 500 रुपये मिळत होते. जर चारचाकी वाहन उचललं, चारचाकी गाडी उचलली, ज्या गाडीनं नियमभंग केला असेल, तर यापोटी या कंपनीला 1000 रुपये इतके प्रति कारनुसार मिळत होते. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू झाली होती आणि कंपनीसोबतचं कंत्राट देखील यावेळी संपलेलं होतं. नूतनीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून गाड्या उचलल्या जात नाहीत अशी माहिती समोर येते.